अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। त्या शिक्षकांना पदोन्नती नको, TET बाबत न्यायालयाचा जिल्हा प्रशासनाला आदेश 1 डिसेंबर 2025। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। शिक्षक म्हणून सेवेत रुजू होण्याबरोबरच पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET अथवा CET उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे। हे कायदेशीर चित्र उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयानेही दिलेल्या निवड्याने स्पष्ट झालेले आहेत। असे असताना जिल्हा प्रशासनाकडून पदोन्नतीच्या बाबतीत त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली। तसेच ही पात्रता नसलेल्या कोणत्याही शिक्षकाला पदोन्नती देऊ नये असा अंतरिम आदेश दिला। TET अथवा CET हा परीक्षा ज्यांनी उत्तीर्ण केलेली आहे आणि त्यांची नावे TET परीक्षा घोटाळा 2018 किंवा 2019 यामध्ये गुंतलेली नाहीत अशांचाच पदोन्नतीसाठी विचार करावा, असे न्याय रवींद्र घुगे व न्याय अश्विता भोंबे यांच्या खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले आहे। ठाणे जिल्हा परिषदेने पदोन्नतीसाठी तयार केलेल्या यादीला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या निमित्ताने खंडपीठाने हा अंतिम आदेश दिला आहे। अलंकार वारगडे अन्य 7 शिक्षकांनी ॲड, प्रीती वाळिंबे ॲड, वैष्णवी नागरगोजे यांच्यामार्फत या प्रश्नी रीट याचिका केली। शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आणि पदोन्नतीसाठी TET आणि अथवा CET कायद्याने अनिवार्य आहे। शिवाय मुंबई न्यायालयासह अन्य राज्यातील उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने हे निवड्याद्वारे स्पष्ट केले आहे। व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तामुसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तरीही ठाणे जिल्हा परिषद मुख्य TET बाबत न्यायालयाचा जिल्हा प्रशासनाला आदेश। TETचा असा आदेश झाला कायदेशीर प्रवास। केंद्र सरकारच्या अखत्यारीत NCTE शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 23 ऑगस्ट 2008 रोजी अधिसूचना जारी करून TET अनिवार्य केली। राज्य सरकारने 23 ऑगस्ट 2013 रोजीच्या GRद्वारे शिक्षकांसाठी तो निकष बंधनकारक केला। GRच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने 12 डिसेंबर 2017 रोजी फेटाळली। ती परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सेवेतील शिक्षकांना दिलेली 2015 पर्यंतची मुदत नंतर 31 मार्च 2019 अशी वाढवण्यात आली। TET ही नियुक्ती व पदोन्नतीसाठीही अनिवार्य असल्याचे NCTEचे 11 सप्टेंबर 2013 रोजी स्पष्टीकरण। TET किंवा CET ही नियुक्ती पदोन्नतीसाठी बंधनकारक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी अंजुमन इशारत-ए-तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र सरकार ह्या निवड्यात स्पष्ट केले। कार्यकारी अधिकारी CO व शिक्षणाधिकारी यांनी मनमानी करत ती परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या अनेक शिक्षकांना विस्तार अधिकारी या पदावरील नियोजित पदोन्नतीसाठी यादी बनवली आहे। याउलट आम्ही TET अथवा CET उत्तीर्ण असल्याने प्रपात्र असूनही आमचा पदोन्नतीसाठी विचार केलेला नाही, असे याचिकाकर्त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणले। त्यांची खंडपीठाने गंभीर दखल घेतली। या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा 1 सप्टेंबर 2025 रोजीचा आणि उच्च न्यायालयाचा 11 सप्टेंबर 2025 रोजीचा निवाडा स्पष्ट आहे। तरी ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने मार्गदर्शनासाठी शालेय शिक्षण प्रधान सचिवांना 31 ऑक्टोबरला याविषयी पत्र लिहिले। त्यावरून प्रथमदर्शनी असे दिसते की जिल्हा परिषद प्रशासनाने ते निवाडे वाचलेलेच नाहीत। ते वाचले असते तर प्रधान सचिवांचे मार्गदर्शन मागण्याची गरज भासली नसती, असे निरीक्षण खंडपीठाने अंतिम आदेशात नोंदवले। तसेच जिल्हा परिषदेच्या CEOंना स्वतःची सहीनिशी 27 नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत। त्याचबरोबर TET अथवा CET नसलेल्या शिक्षकांना पदोन्नती देऊ नये असे अंतरिम आदेशात स्पष्ट केले आहे। अजूनही नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा।